शेतकऱ्यांना माझं असणारं आव्हान आहे की अँड्रॉइड फोन तुमच्याकडे आहे, हा अँड्रॉइड फोनचा असणारा वापर करा. या अँड्रॉइड फोनवरती वापर केल्यानंतर उसाच्या शेतकऱ्याला याची जाणीव आहे की सगळ्यात मोठी साखर जी आहे ती ब्राझील तयार करतो. मोलॅसिस सुद्धा तोच तयार करतो आणि ती साखर ब्राझीलमध्ये काय भावाने विकल्या जाते ते आपण असं पहा. ब्राझीलमध्ये ती असणारी साखर 28 ते 30 रुपयाने विकल्या जाते. आपल्या इथे असणारं साखर ही 40 रुपयाने विकल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला असणारं टनाला मिळतं. वाहतूक आणि कापणी 1000 रुपयाचा खर्च त्या ठिकाणी धरला जातो. 2000 प्रत्यक्षात मिळतात. कॉम्पिटिशन होणार आहे, स्पर्धा होणार आहे. व्यापारी जो आहे ते व्यापाऱ्याला स्पर्धा आहे. त्यांनी ब्राझीलची साखर घेतली तर त्याला 32-35 रुपयापर्यंत मिळेल. त्यांनी इथल्या साखर कारखान्याची असणारी जी साखर घेतली, म्हणजे भारतातल्या साखर कारखान्याची साखर घेतली तर त्याला असणारा 40 रुपयाचा भाव पडतो. अशी परिस्थिती. व्यापारी कुठली साखर घे, इथल्या कारखान्यांची घे की ब्राझीलची घे. आता ब्राझीलची जर साखर त्यांनी घेतली आणि आणली तर प्रत्यक्षामध्ये जे असणारा 2000 उसाला असणारा जो भाव मिळला जातो तो मिळणार आहे का? तो मिळणार नाही. विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत होता. त्याचं कारण असं होतं की परदेशातला कापूस येत होता, त्याच्याशी त्याची स्पर्धा होत नव्हती. म्हणून जगाच्या बाजारातून कापूस यायचा त्याच भावामध्ये त्याला विकायला लागायचं. बँकेचं लोन फेडलं नाही, अमुक याचं कर्ज फेडलं नाही म्हणून तो स्वतः आत्महत्या करायचा. अशी असणारी परिस्थिती. आपल्याला असणारी एक संधी आहे. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही, खानदेशमधल्या असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कधी घडलं नाही की त्यांनी आत्महत्या कधी केली नाही. कारण का तर त्याला परदेशाच्या मालाबरोबर स्पर्धा करण्याची गरज नव्हती. भारतीय बाजारपेठेमध्ये तो आपला माल त्या ठिकाणी विकू शकत. आता ही स्पर्धा मोदींनी तयार केली. असं म्हणतात की एस्टीम फाईल मध्ये मोदींचं नाव आहे. 2-1 दिवसामध्ये तुम्हाला असणारा एक नवीन मोदी सारखा दिसणारा किंवा स्वतः मोदी असणारा रील तुम्हाला दिसेल. आता हे जर खरं असेल तर कोणी कोणाला ब्लॅकमेलिंग करू शकतो. आणि मोदींनी जी सही केली आहे ती त्या एस्टीम फाईलमुळे सही केलेली आहे हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसचे राज्य, इथे विरोधी पक्षांचेही राज्य, पण त्या राज्याच्या कालावधीमध्ये इथे संघटित भोंदूगिरी कधी उभी राहील. पण भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये ही भोंदूगिरी उभी राहिली आणि ही भोंदूगिरी स्त्रियांचा असेल
अडचणीत असलेल्या माणसांचं असं शोषण करतंय हे लक्षात घ्या.